वायरिंगचा आपला दुसरा दिवस होता आणि ही शेड डायरेक्ट बोर्ड बसवताना घरातच शिरलं होतं. तर विषय काय ते सांगतो बघा तुम्हाला. धुरळ उडत आणि की मी डायरेक्ट सावरगाच्या कामावर आलतो, पण ह्या गल्लीमध्ये आल्यावर डायरेक्ट त्या मुंबईच्या चाळीमध्ये आल्याने फील यायला लागला होता. तर आपला दुसरा दिवस आहे वायरिंगचा, कारण आपण इथली बोर्ड बिर्ड सगळी बसून घेतली, फुल वायरिंग झालेली आहे. ही सगळी ती हॉल मधली बोर्ड आहे ती. तर आणि तिथला एमसी बॉक्स बसवणार आणि मी राहिलेली किचन मधली 3 बोर्ड बसवून घेणार आहे. किचन मधला पहिला बोर्ड जोडायला घेताना आजीनं चहा आणून देता. पहिले तर चहा पिलून परत त्याला 12 मॉडेल जोडून घेतलो आणि सेकंड बोर्ड आपला 8 मॉडेलचा जोडायला घेतलो. तो तवा विषय चालू झाला. ते म्हणजे आपला जिन्याचा वरचा दरवाजा उघडा होता, त्यामुळे शेड डायरेक्ट घरामध्ये घुसलं होतं. मी व्हिडिओ काढायला गेल्यावर डायरेक्ट वाकडा दाखवून पळून गेले तर बघा ते. मी सेकंड बोर्ड जोडायला लागल्यावर शेट इथं येऊन डायरेक्ट माझ्या मागच बसलो होतं. मी जर लवकर बघितलं नसतं तर शेटनं डायरेक्ट माझ्या कमरेट्यातच लात घातली असते. आज आता तिसरा बोर्ड जोडून घेतलो. आपलं किचन मधलं म्हणजे सगळं बोर्ड फायनल झाले. तर अनिकेत सगळे एमसीबीचं कनेक्शन करून घ्यायला लागलाय. डोक्याला ताण देणारे काय गोष्ट झाली ते सांगतो बघा तुम्हाला. आता इथं पहिली गोष्ट म्हणजे फुटलाईट कट केलं नव्हतं, त्यामुळे आपण मार्किंग करून कट करून घेतले त्या. आता तुम्ही सांगा एक नंबर बसले का नाही फुटलाईट कमेंट करून. जुगाडाला कमी नाही. अनिकेतनं त्याचं काम फायनल केलं, पण माझं राहिले ते म्हणजे शेवटचे फुटलाईट राहिले आणि एक नंबर बसले बघा. हे आपलं काम आतमधलं सगळं फायनल झालेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपण सगळे गाण केलेलं आहे, त्यामुळे सगळं जाडून घेतलं आणि एक जागी ढगारा लावून सोडलोय बघा. पद्धतशीरपणे आतमधलं काम करून घेतल्यावर बाहेरची फक्त 1 मीटरची पट्टी मारायची होती आपल्याला. इथे फक्त आपण आर्थिंगचा पाईप ठोकून घेतला, कारण आर्थिंग आहे ते दुसरे इलेक्ट्रिशियन करून घेणार आहे. आपलं अजून एक काम राहिलं होतं बघा, ते म्हणजे ऑलरेडी बसवायचे होते, ते अनिकेतनं बसून घेतले. ते आपलं काम काय 12ला झाले, पण लय बेकार कंटाळा आलता आणि ही सकाळी कप फुटलेला मला आला होता ना अजून एकदा आलाय. सावरगाव मधनं सगळं सामान घेतलं आणि आपण आलोय सावंतवाडीला. इथल्या 4 गेटल्या बसून घेतले तेव्हा. आणि आजच्या आपल्या कामाचा इथं शेवट झाला. लॉग आवडला तर लाईक आणि फॉलो तेवढं नक्की करा.